हो सर चालू नाही चालू झालं. ये पुढे. एक मुलगा आहे सर, एक पिशवी आहे आणि त्यात एक 6-7 ते पाकिट असते. तुझ्या नोकरीमध्ये काय अडचण येते बाबा? नाव आहे आणि ठीक आहे, तुझ्या नोकरीला अडचण नाही दादा. आम्ही तुला मारलं काय केलं काय? आधी साहेब कोणतं असतं? नाही हे चांगलं आहे. हे बंद झालं असणार आहे. चल, त्याच व्हिडिओ चालू ठेव रे. झालं का? नमस्कार संगमनेरकर. पहा सत्य तांबे यांना पराभव दिसतात. या अमृतधानी पदम त्याचे कर्मचारी इकडे पहा, इकडे पहा विशाल मोबाईल ना दादा. हे पहा अमृतधानी कर्मचारी पहा पैसे वाटवायला मालदा रोडला आले. पहा यांची अवस्था. बाई पिशी डिपार्टमेंट आपण जमा केली. साहेब दोन पिशी का बरं? आम्ही याच्या आधीच तो व्हिडिओ मतदारांना प्रलोभने देत 1,41,000 रुपयांची पाकिटे वाटताना तरुण रंगेहात पकडला. मालदाड रोडवरील जगदंबा कॉलनी परिसरात धडक कारवाई. शहरात खळबळ. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभने देण्याचे प्रकार उघडकीस येत असताना संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. शनिवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास जगदंबा कॉलनीमध्ये मतदारांची नावे लिहिलेली पाकिटे वाटताना अर्जुन श्याम रुपवते वय 24 राहणार कासारा दुमाला यास नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याबाबत भरारी पथकाचे संगमनेर तालुका उपकृषी अधिकारी रवींद्र वळवी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रुपवते विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतला आहे. ही घटना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात विविध मतदारांची नावे लिहिलेली रोख रकमेची पाकिटे आणि 2 मोबाईल फोनचा समावेश आहे. महासत्ता न्यूज संगमनेर.